का आता ही ना आता राजकारण पण मी शिकवायचं वय. जाऊ दे, सांग तू अमरेश. ऐक आते, राजकारणात ना तेवढं 19-20 चालतं. आता राजकारणात दुश्मनी काही कायमची असते वय. आता तुझं मम्मी साहेबांचंच बघ की. आता तुम्ही आधी एकमेकीच्या उराव बसायचा पान, उराव बसायचं, मग ते झिंज्या उपटायच्याच बाकी राहिलेल्या. झिंज्या उपटायचं बाकी राहिलेलं. पण नंतर आपल्या दीदीला आणि सत्यदाजींना वेगळं करायला आलाच की नाही एकत्र. वय की काम रे, माझ्या डसक्यातच आलं नाही हे. असलं तर येईल ना. आपटे, मी तर म्हणते तुम्ही ना जाऊन थेट त्या सयाजी मुकादमला भेटा. मला वाटते ते ह्यातून नक्की काहीतरी मार्ग काढते. वय 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 काढतील की मार्ग. मंजू, काय ग, आत्ताच कामावरनं आलीयस ना? तो आवरलं नाही काय नाही, लगेच इथं कामाला लागलीस? अहो, मम्मी साहेबांना भेटायला वस्तीतल्या बायका आल्यात ना, त्यांच्यासाठी चहा करते. तू कशाला करायचं हे सगळं? घरात सपना आहे, सवी आहे, कवी आहे, ते करतील ना. का मायाने करायला सांगितलं तुला हे सगळं? एक काम कर, तुझा फ्रेश हो, मी करतो हे सगळं. अहो झालं, करते मी, एवढं काय नाही तर. मंजू, मी सांगतोय ना, मी करतोय, तू हो बाजूला. बाजूला होतो. पप्पा अहो. माया लाख सांगेल, पण तू नाही म्हणू शकत होतीस ना. कशाला सहन करतेस आता तिचं? पप्पा, आता त्यांना तिकीट मिळाले आणि वस्तीतल्या बायकांसमोर नकार दिला असता तर बरं वाटलं नसतं. आता त्यांच्या इमेजला जरा बी धक्का पोचणार नाही असं वागायला पाहिजे. मायाची इमेज आणि आपल्यामुळं खराब होणार. माया स्वतः तिची इमेज खराब करायला कारणीभूत ठरणार आहे. म्हणजे? अगं, काल काही ठेकेदार आले होते मायाचं अभिनंदन करायला. आत्ताशी कुठं तिला तिकीट मिळालंय तर त्या ठेकेदारांकडून कमिशन मागत होती. काय? मंजू, मी देवाजवळ प्रार्थना करणार आहे की माया या इलेक्शनमध्ये हरलीच पाहिजे.